शिवसेना आणि तिचं धनुष्यबाण हे मूळ चिन्ह नक्की कुणाचं, यावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। आता झालेल्या 2 दिवसाच्या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा खटल्याची दिशा बदलणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवलंय। त्यांनी कोर्टासमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळू शकतो आणि शिंदे गटाची अडचण वाढू शकते। त्यातले 2 कायदेशीर मुद्दे कोणते आणि त्यामुळे सत्ता संघर्षाचा गेम कसा फिरू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय झी 24 तास डिजिटल। सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना आणि पक्ष चिन्हावर सुनावणी झाली। आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची चीरफाड केली। सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी फोकस ठेवलाय तो शिवसेनेच्या घटनेवर। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देताना शिवसेनेची 2013 आणि 2018 ची घटना अस्तित्वात नसल्याचं सांगितलं होतं, पण यावरून युक्तिवाद करताना सिब्बलांनी शिवसेनेचा इतिहास सांगितला। मार्च 2013 मध्ये म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकारिणीत जे बदल करण्यात आले त्याची माहिती निवडणूक आयोगाला त्यावेळी दिली होती। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 घटनेत जे काही बदल झाले त्यातले काही तांत्रिक मुद्दे सिब्बलांनी सांगितले। 2013च्या आधी शिवसेना पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुख हे एकमेव पद होतं आणि ते बाळासाहेब ठाकरेंच होते। 2013 मध्ये हे पद गोठवून शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आलं। 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून एकनाथ शिंदेची नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच पक्षप्रमुख म्हणून केली होती। जर निवडणूक आयोग म्हणत असेल की 2013 आणि 2018 ची सुधारित घटना त्यांच्याकडे नव्हती, तर 2013 नंतर उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून केलेल्या सर्व नेमणुका आयोग लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कशा मान्य केला? एकनाथ शिंदेनी 2022 मध्ये स्वतःची मुख्य नेते म्हणून केलेली नियुक्ती शिवसेनेच्या घटनेत कुठंच अस्तित्वात नाहीये, त्यामुळे ती मुळातच बेकायदेशीर आहे। निवडणूक आयोगानं ट्रिपल टेस्ट मधील घटनात्मक बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ विधिमंडळातील बहुमताचा आधारे निकाल दिला, असा थेट आरोप सिब्बलांनी केला। पुढे निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्ह देताना ट्रिपल टेस्ट करावी लागते। ही टेस्ट 1971च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितली होती। पहिली टेस्ट पक्षाच्या संविधानातील उद्दिष्ट आणि विचारधारा कोणता गट पुढे नेतो याचा विचार करणं। दुसरी टेस्ट पक्षाच्या संविधानानुसार संघटनात्मक रचना, पदाधिकारी आणि अंतर्गत लोकशाही कोणाच्या बाजूनं हे तपासणं। तिसरी टेस्ट पक्षाचा संघटनात्मक बदल आणि विधिमंडळातील पक्षामध्ये कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे तपासणं। जेव्हा निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला तेव्हा सांगितलं की पहिली टेस्ट म्हणजे विचारधारा कोणता गट पुढे नेतोय हे सांगता येत नाही। तसंच पक्षाच्या घटनेबाबतची दुसरी टेस्ट यामध्ये 2018 ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नाही, त्यामुळे तिसऱ्या टेस्टनुसार विधिमंडळातील सदस्याचं बहुमत हे एकनाथ शिंदेकडे असल्यानं त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं। पण घटनेतल्या 2013 आणि 2018 मधल्या बदलांकडे निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं। त्याच्या कायदेशीर बाबी विचारात न घेताच तिसऱ्या टेस्टनुसार विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेच्या गटाला दिलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला। 2013 आणि 2018च्या घटनेतील बदलाला कोणीही आव्हान दिलं नव्हतं किंवा ती अनधिकृत ठरवली नव्हती। त्यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख आहेत हे मान्य केलं होतं। एकनाथ शिंदेना राष्ट्रीय कार्यकारिणीचं सदस्य ठाकरेंनीच केलं, त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे मंत्री होते। 2019 मध्ये विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेना आणि सुनील प्रभूंना प्रतोद करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला होता। त्यांची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली होती, असं सिब्बल म्हणाले। या सगळ्यावर निवडणूक आयोग, विधानसभा किंवा लोकसभा अध्यक्ष तसंच शिंदे आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांनी कधीही आक्षेप घेतलेला नाही, म्हणजेच उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख होते। 2013ला शिवसेनेच्या रचनेत तयार झालेल्या पदावर जर कुणी आक्षेपच घेतला नसेल तर 2013 आणि 2018 ची घटना अस्तित्वातच नाही असं निवडणूक आयोग कसं काय म्हणू शकतो, असा सवाल सिब्बलांनी विचारला। मग पुढे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेते म्हणून त्यांना गटाने नियुक्ती केली। हे पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही, त्यामुळे ही नियुक्ती बेकायदेशीर आहे। याकडे कपिल सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं, जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट मानली जाते। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदार अपात्रतेचा। 20 जून 2022ला महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग झालं, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला। मग अचानक एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 31 आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले। हा फक्त योगायोग नव्हता, तर ते सगळं ठरवून झालेलं होतं। आपल्याला बड्या पक्षाचा पाठिंबा आहे असं शिंदेनी जाहीरपणे म्हटलेलं होतं। त्यानंतर 21 जून 2022ला उद्धव ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलावली, त्यामध्ये विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची विधिमंडळाचे नेते म्हणून नियुक्ती झाली, असं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं।
त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांनी पक्षाच्या या निर्णयावर शिवसेनेच्या तेव्हाच्या सगळ्या 56 आमदारांच्या सह्या होत्या का असा प्रश्न केला। त्यावर सिब्बलांनी म्हटलं, विधिमंडळाचे बहुतांश आमदार हे त्यावेळेस सुरतला होते, त्यामुळे त्यांच्या सह्या त्यावर नाही आहेत। पण महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की विधिमंडळ पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, तो राजकीय पक्षाच्या प्रमुखांचा निर्णय असतो। त्यामुळे एकनाथ शिंदेची गटनेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली। याबाबतची माहिती तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आली होती, असं स्वतः सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं। याच मुद्द्यावरून सिब्बल यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा युक्तिवाद केला। शिंदे सोबत असलेल्या आमदारांनी त्यांची वेगळी बैठक घेऊन विधिमंडळाचे गटनेता म्हणून एकनाथ शिंदेची निवड केली आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोदपदी निवडलं। पण गोगावलेंची प्रतोदपदी झालेली नियुक्ती सुप्रीम कोर्टानंच बेकायदेशीर ठरवली होती। शिंदेच्या आमदारांनी अखंड शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप जुगारून त्यावेळी बैठकीला हजेरी लावली नव्हती, पण प्रभू हेच मुख्य प्रतोद असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। याचाच अर्थ काय की शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राज्याबाहेर सुरत आणि इतर ठिकाणी घेतलेले निर्णय हे कायदेशीर होत नाहीत। त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाच्या प्रमुखांचा आदेश जुगारून या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडलं होतं। सुनील प्रभू प्रतोद असताना त्यांनी दुसरं प्रतोद नेमले, म्हणजे शिवसेनेत फूट पडली स्पष्ट आहे। हे आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला। जर आमदारांचा गट अशा प्रकारे निर्णय घेऊन सरकार उलथवायला लागलं तर हेही भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सिब्बलांनी सांगितलं। सिब्बलांच्या याच युक्तिवादावर न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत महत्वाची टिप्पणी केली आहे। राजकीय पक्षाचा निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या निर्णयापेक्षा सर्वोच्च ठरतो, हेच कायद्यानुसार दिसून येतं असं बागची म्हणाले। याला जोडून कपिल सिब्बल पुढे म्हणाले की पक्षाचं चिन्ह हे संपूर्ण राजकीय पक्षाचं चिन्ह असतं, फक्त एखाद्या गटाचा आमदार खासदार त्या चिन्हावर निवडून आलेत म्हणून त्यांचं होत नाही। त्यामुळे पक्ष आणि चिन्ह देताना फक्त विधिमंडळ पक्ष नाही तर संपूर्ण राजकीय पक्षाच्या संख्याबळाचा विचार केला पाहिजे। आता सिब्बलांचा युक्तिवाद आमदार अपात्रतेच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातोय। एकनाथ शिंदे आणि त्यांचे नेते कायमच आपली शिवसेना हाच खरा पक्ष आहे, ही पक्षातली फूट नाहीये असं सांगत आले। पण आता कपिल सिब्बल यांनी 2022 मध्ये जे झालं ही पक्षातली फूटच होती, त्यामुळे त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होणं गरजेचं होतं, किंवा त्यांनी आपल्या आमदार खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता असं मांडण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यामुळे ही फूट होती हे मांडून कपिल सिब्बल या आमदारांनाच अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। जर कोर्टानं असा निर्णय दिला तर विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार निवडणूक आयोगानं दिलेला निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना पात्र ठरवणं हे दोन्ही निर्णय अवैध ठरतात आणि साहजिकच ही गोष्ट शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं पॉझिटिव्ह ठरते। सर्व युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की आम्ही निर्णय घेऊ तो भविष्यासाठी लागू होईल। आता न्यायालय आगामी काळात काय निर्णय देणार ते पाहणं महत्वाचं ठरणारच आहे। तर शिवसेना पक्ष चिन्ह नक्की कुणाचं या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरू शकतो का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी झी 24 तासच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।